नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढ कर्मचाऱ्यांना मिळणार. तर थकबाकीसह 2016 ते 2020च्या कामगार करारातील थकीत रक्कमही मिळणार. यासोबतच अन्य मागण्याही मंजूर. चला तर पाहूया ही आनंदाची बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर कर्मचाऱ्यांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंजुरीनंतर हा भत्ता लागू होणार आहे. कामगार करारातील थकबाकीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आता निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एसटी कामगार संघटनेला दिलेलं आहे. यामुळे आता गेल्या पंधरवड्यापासून सुरू असलेले एसटी कामगार संघटनांनी अखेर उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एसटी कामगार संघटनांचे शिष्टमंडळ यांच्यात मंगळवारी बैठक पार पडली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात वाढ करण्याची मागणी या बैठकीत पूर्ण करण्यात आली. तसेच कामगार करारातील मूळ वेतनातील विसंगतीही दूर करून सरसकट 5,000 रुपये देण्याचे मंत्र्यांनी तत्वतः मान्य केले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी याच आठवड्यात करून फरकाची रक्कम देण्यासाठी वित्त विभागाकडे बैठकीचे आयोजनही करण्यात येणार आहे, असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. यामुळे आता आझाद मैदानासह राज्यातील 4 विभागीय कार्यालयात सुरू असलेले एसटी कामगारांचे उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढ आणि त्यांची थकबाकीसह 2016 ते 20 च्या कामगार करारातील थकीत रकमेचे समान वाटप करणे आणि अन्य मागण्यांसाठी एसटी कामगार संघटनेने 11 फरवरीपासून आझाद मैदानात उपोषण केले होते. मात्र आता कर्मचाऱ्यांच्या या मागण्या मान्य करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या. नमस्कार.